ताई, माझी समजूत घालायला आली असशील तर त्याची गरज नाहीये मानसी. समजूत नाही ताई, तुला हे सांगायला आलीये की देव माणूस मिळालाय तुला. देव माणूस? तू माझ्याशी माणसासारखा वागला ना तरी खूप आहे अगं. माणसासारखं तू वागत नाहीयेस ताई. मी काय चुकीचं वागले जे आता सगळ्यांनी पाहिलं? मी फक्त विक्रांतला औषध द्यायला सांगितलं होतं. त्यात काय चुकलं माझं? पण पद्धत कसं बोललीस तू? इतका समजूतदार माणूस लाईफ पार्टनर म्हणून मिळायला नशीब लागतं ताई. ज्या अवस्थेत तू आहेस ना त्या अवस्थेत सांभाळणारं सोड, स्वीकारणारही कोणी मिळत नाही. तुला ऐकायचं होतं ना आम्ही काय बोलत होतो ते? तर ते मला हेच सांगत होते की काहीही झालं तरी तुझ्या प्रेग्नन्सी विषयी घरात कुणालाही कळता कामा नये. तुझ्या मनावर ताण येईल असे कुठलेही प्रश्न तुला विचारू नये. आणि तू त्यांच्यावर ओरडलीस. तुझ्याही पेक्षा वरच्या आवाजात ओरडणं त्यांना शक्य होतं, तरीही ते शांत राहिले. का? कारण त्यांना तुझी बास. तुला माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर मी थांबते, पण मला जे खटकलं ते बोलावंसं वाटलं. नको थांबूस मानसी, बोल ना. मी तर म्हणते अगदी न थांबता बोल. मला सुद्धा कळू दे तू कोण म्हणून बोलतेस ते. माझी बहीण म्हणून बोलतेस, एक होऊ घातलेली डॉक्टर म्हणून बोलतेस, दळवींची वकील म्हणून बोलतेस का विक्रांतची? ताई, आत्या, काका, नमस्कार करते. अगं राहू दे. कशाला? सांगितलं ना तुला सारखं सारखं वाकायचं नाही असं. कोण आहे ग? आत्या आहेत. अरे वा, या या या. येऊ ना. या या. कशी आहेस? मस्त. कशी आहेस? बरी आहे. नमस्कार. अगदी वेळेवर आला तर नाही म्हणजे तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट तयार आहे. हो. अच्छा, चला तुम्ही सुरू करा. मी जरा घाईत आहे. आईंना भेटायला आलो. अरे ते आईंना भेटतो आणि नंतर सांगतो. आलंच. या बस. अरे आली का ताई? हो रे. अरे बऱ्यात नको. मस्त. चला खायला काय आहे? थोडाचा शिरा. बाबा खास आत्यांसाठी आहे. हा मग मी उठतो, पण मला त्यातलं काय मिळणार नाही गोड म्हणून. अहो असं नाही,
तुम्हाला ना मी आधी भरपूर कॉर्नफ्लेक्स देणार आहे आणि मग थोडासा गोडाचा शिरा. अरे देवा, द्या. आणि ही कुठे, मानसी कुठे? ती येणार नाही नाश्त्याला? नाही नाही, मी तिला विचारायला गेले होते, पण ती तिचे काहीतरी टेस्ट पेपर सॉल्व्ह करणार आहे, त्यामुळे ती म्हणाली मी नंतर खाते. आईंनाही विचारलं तर म्हणाल्या आत्ता नको. अरे पण मला हवाय, मला कोणी विचारतच नाहीये. आता माझ्या वाटचा शिरा काय वाचवायचा ठरवलाय का काय तुम्ही? मला मला कोणी बोलवत नाहीये, मला कोणी आग्रह करत नाहीये. अहो नानू मामा, तुम्हाला कसला आग्रह? मोनिका वाढत्या ना. आई, असं का असतो? काय ग? एकदा सासरी आलो की माहेर का दुरावतं? अगं लग्नानंतर थोडा फरक पडतोच. अगदी बरोबर गीता काकी. मला ना आजीने लग्नाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं, उगाच कारणाशिवाय माहेरी याची सवय ठेवू नकोस. बरं दिसत नाही ना आता तू एका मोठ्या आणि वेगळ्या घरात चाललीस. लग्नानंतर मुलीने आपल्याच घरी रमावं, सारखं सारखं माहेरी येऊ नये. हो बरोबर आहे, पण हल्ली कुठे असतं असं काही? आणि खरं सांगू का, तुझी जी सासू आहे ना ती तुला माहेरी जायला कधीच नाही म्हणणार नाही. ते अगदी बरोबर आहे तुमचं, म्हणजे इकडे चालतं, पण आजीची शिकवण पाळायला तर हवीच ना. नाही पण आजकालच्या मुली कुठं पाळतात हे सगळं? जुन्या परंपरा झाल्या, पण आम्ही जपल्या. मी सुद्धा नानू मामा. नाही म्हणजे बघा ना, आता लग्न झाल्यापासून मी माहेरी एकदा सुद्धा गेले नाहीये. अगं बाई, अगं मग जा ना तू. नाही आई, नको. म्हणजे मला नाही आवडणार असं सारखं सारखं माहेरी जाऊन ब्रेकफास्ट लंच डिनर करायला. आई येऊ का? अरे कोण, जावई बापू का? या 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 या. नमस्कार करतोय. हो हो, पुरे बस. नाश्ता वगैरे केलात का? नाही नको, आज भरपूर काम आहेत. हा, आणि तुम्हाला भेटायचं म्हणूनच आज आलो. आज काय विशेष? मी 10-12 दिवसांसाठी ओमानला जातो. हो, बिझनेस मीटिंग्स आहे, शिवाय एक कॉन्फरन्स देखील अटेंड करायची. भरगच्च कार्यक्रम. चांगलंय चांगलंय. काय म्हटलं, तुम्हाला भेटावं, तुम्हाला सांगावं, तुमचे आशीर्वाद घ्यावेत, बाकी सर्वांची भेट घ्यावी. छान केलं. आता बरेच दिवस भेट होणार नाही ना. म्हणजे आमची लेक आता एकटीच. हो ना. नाही म्हणजे तुम्ही सगळे आहात म्हणून निर्मलेबद्दल काळजी वाटत नाही. तुम्ही स्वतःला जपा. मला काय धाड भरलीये? तुम्ही तुमच्या मीटिंग्स छान आटपून या, इकडची काही काळजी करू नका. ठीक आहे, येतो मी. या. निघते मी. ताईला भेटायला आले. तू स्वतःहून थांबली नसतीस तर. कोणी थांबवलं होतं हिला इकडे? विक्रांत, तू काय गरज होती? ताई, थँक्यू व्हेरी मच. मी नसताना सुद्धा तू इकडे राहिली असतीस.